देशभरामध्ये यंदा उष्णतेने अक्षरशः कहर केला आहे। मे आणि जून महिन्यामध्ये अनेक राज्यांमध्ये तापमानाने 45 ते 50 अंशाचा टप्पा पार केला आहे। त्यातच मान्सूनचे आगमन अपेक्षेपेक्षा उशिरा होत असल्याने शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे। त्यामध्येच आता जागतिक हवामान संघटनेने म्हणजेच WMOने दिलेला इशारा आणखी धक्कादायक आहे। वैज्ञानिकांच्या मते जगभरामध्ये पुन्हा एकदा अल निनो सक्रिय होण्याची शक्यता वाढली असून याचा थेट परिणाम भारताच्या मान्सूनवर आणि हवामानावर होणार आहे। अल निनो हे प्रशांत महासागराशी संबंधित एक नैसर्गिक हवामानाचा पॅटर्न आहे। साधारणपणे दर 2 ते 7 वर्षांनी तो तयार होतो, जेव्हा प्रशांत महासागराच्या मध्य आणि पूर्व भागातील समुद्राचे पाणी नेहमीपेक्षा जास्त गरम होते तेव्हा अल निनोची परिस्थिती निर्माण होते। यामुळे जगभरातील हवामान चक्रावर मोठा परिणाम होतो। रॉयटर्स या वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार जून ते ऑगस्ट या कालावधीमध्ये अल निनो सक्रिय होण्याची शक्यता तब्बल 80% आहे। एवढंच नाही तर त्याचा प्रभाव नोव्हेंबर पर्यंत कायम राहू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। याचा सर्वात मोठा फटका भारतातील मान्सूनला बसू शकतो, कारण अल निनो सक्रिय झाल्यावर मान्सूनचे पॅटर्न देखील बदलतात। काही भागांमध्ये पाऊस अत्यंत कमी होतो तर काही भागांमध्ये अचानक मुसळधार पाऊस पडतो। त्यामुळे दुष्काळ आणि पूर अशा दोन्ही संकटांचा सामना करावा लागू शकतो। सध्या देशातील अनेक भागांमध्ये शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। खरीप हंगामाची तयारी सुरू असताना पाऊस लांबल्यामुळे पेरण्या रखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे। जर अल निनोचा प्रभाव अधिक वाढला तर शेती उत्पादनावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो। याशिवाय अल निनोमुळे उष्णतेच्या लाटांमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे। आधीच वातावरणातील तापमान सातत्याने वाढत आहे। वैज्ञानिकांच्या मते औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या तुलनेमध्ये पृथ्वीचे सरासरी तापमान सुमारे 1.30 अंश सेल्सिअसने वाढले आहे। ही तापमान वाढ आणि अल निनो यांचा एकत्रित परिणाम अधिक धोकादायक ठरू शकतो। त्यामुळे भविष्यामध्ये उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होऊ शकतात। जंगलामध्ये लागणाऱ्या आगींचं प्रमाण वाढू शकतं, जलसंकट निर्माण होऊ शकतं आणि अतिवृष्टीच्या घटनांमध्ये देखील वाढ होऊ शकते। यासोबतच जागतिक हवामान संघटनेने आणखी एक धक्कादायक अंदाज व्यक्त केला आहे। संघटनेच्या मते 2027 हे वर्ष आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता आहे। जर सध्याच्या वेगाने वातावरणातील बदल सुरूच राहिले तर पुढील काही वर्षांमध्ये जगाला हवामानाशी संबंधित मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो। भारतासारख्या कृषीप्रधान देशासाठी ही बाब अधिक चिंतेची आहे, कारण आपल्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग शेतीवर अवलंबून आहे। मान्सूनमध्ये होणारे छोटे बदल देखील लाखो शेतकरी आणि कोट्यवधी नागरिकांच्या जीवनावर परिणाम करू शकतात। जागतिक हवामान संघटनेचा हा इशारा केवळ शास्त्रज्ञांसाठी नाही तर संपूर्ण जगासाठी एक धोक्याची घंटा आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये मान्सून कसा राहतो आणि अल निनोचा प्रभाव किती वाढतो याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे।